जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, जय गुरु. जय जय गुरु. गुरु. आज आपण ते हे घ्यायचं आज कालचं होमवर्क की 2 दिवस थांबायचं. एक दोघांनी लिहिलंय, मला वाटतं त्यांना वेळ लागणार. हा, मी मला लिहिलंय, मी रेकॉर्डिंग पण पाठवलंय. नाही मिळाली. मी काल अटेंड नव्हते करू शकले, तर रेकॉर्डिंगच नाही मिळालं, त्यामुळे मला पण माहिती नाही रेकॉर्डिंग, हा काय दीपाली, सांगितलं रेकॉर्डिंग तर होतं. काल आज पहाटेलाच मी अपलोड केलेलं आहे. तुला नाही मिळालं नक्की एकोणीस युट्यूब वरती? हा, 19 दिसतंय मला, 20 नाही दिसत आहे. नुसतं आहे. बघूया, आता मी ऑनलाईन बघतो. हा, 19 पर्यंतची सगळी दिसत आहेत. कालचं नाही, मी 19चं रन पण केलं, तर ते मी अटेंड केलेलंच होतं. आहे ना 20 नोव्हेंबरचे. डे 42, मला डे 42, 20 नोव्हेंबर. दिसत ते मी बघते मग माझ्या दाखव तुला मला स्क्रीनवर. दिसत. हा, नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर असेलच, मी बघते मग. हे बघ, दिसलं? पहिलं जे ना डे 42. हम्म, 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 हे का, 19 ठीक आहे. पण आहे, 20 पण आहे. हम्म, हं? चालेल, बघते मी मग परत. हो हो. सर, हे प्लेलिस्टचा पार्ट आहे का? प्लेलिस्ट हा, मध्ये, कारण कोणीच प्लेलिस्टचा पार्ट आहे का हे तुमच्या ते आपल्या जय जय ब- संस्कृती ऑक्टोबरचा? हो, कारण बघूया ना. त्यामध्ये ते दिसत नाहीये. एक मिनिट बघूया, प्लेलिस्ट मध्ये बघूया आपण. हा, प्लेलिस्ट आपण जर परिचय बघितली. हा, तर याच्यात व्हिडिओज डे 40, 41. नाही, पण त्याच्यात ना तर क्रमवारी नसतं, कधी कधी ना खालीच येतं, असं मी बघितलेलं आहे. क्रम असा. अच्छा, पण हा, ते प्रवेश केलं होतं, पण मग ते 42, 42 सर, दिसत नाही. दिसतंय दिसतंय, सगळ्यात खाली आहे. मी वर बघत होते की लेटेस्ट लेटेस्ट येत असेल म्हणून, तर आता मी पूर्ण खालपर्यंत गेले तर मला दिसतंय 20 प्लेलिस्ट तारखेचं, मध्ये 20 का? नोव्हेंबर. हा हा, प्ले सेम इयर एकदम खाली दिसतंय, म्हणून माझं हा कळलं. मलाही असं वाटलं की ऍड नसेल, ते एकदम खाली आहे. हो, दिसत नाही मला, त्यामुळे पण असं वाटतं की नाहीच आहे, कारण ते बाकीची छान अशी 18, 17 अशी लाईनीत आहे, आणि 20चं नाही आलं, म्हणून मला वाटलं की तर नाहीच नेक्स्ट आहे. नेक्स्ट दाबा, ते एरो आहे ना, तो ग्रेटर दॅन एरो आहे, तर ओके ओके. पेज हा 30 हा दाबा. हा हा हा. ओके. 50 केलं की ते येईल तसं. हा, ओके. हा, 42 आहे तसं तेच. हं, ठीक आहे. त्याच्यात काही सॉर्टिंगचं काही मेकॅनिझम नसतं, मला वाटतं. एक दोनदा मी ट्राय केला होता. डेट वाईज सॉर्टिंग किंवा असं काही. ठीक आहे. तर हा, मी असं म्हणत होतो की आज आपण कालचं ते गोष्ट हे करायची की कसं करायचं? सर, मला काही ओके चालेल तसं, पण मी वेगळं लिहून नंतर पाठवी, बट वी कॅन डू इट. कोण कोण आलेत विचार बघूया आधी. राजेश आहे का? राजेश आहे. हो आहे. आपण नाहीतर मग एक काम करूया जरा, कारण काय सगळ्यांचं पार्टिसिपेशन असणं चांगलं राहिलं असतं. तर ठीक आहे, पण एक काम करूया, मला वाटतं आपण आता तो जो पाठ आपण जो सुरू केलेला आहे ना पुढचा, ते सुरू केलाच नव्हता का आपण पाठ, तो मला वाटतं. नाही सुरू केला. नाही, नाही केलं. नलता जयंती वर्णन संपल्यावर तर पुढचा पाठ सुरू करायचा आहे.
14वा पाठ सुरू करायचा आहे ना आपल्याला. हा, 13. किंकरही. हा, त्रयोदश पाठ. आज हा हा. हो हो. तर तो सुरू करूया मग आपण आज, मग पाहिजे तर. आणि दिसतंय का, स्लाइड दिसत आहेत तुम्हाला का तसं? नाही, तुम्ही नाही. युट्यूबचा दाखवताय. हो का? अच्छा. हम्म. काय झालं ते काय झालं? ठीक आहे. सर, एक डाऊट आहे मला. हम्म. द्वंद्व समासचा पाठ आहे तो आमचा आम्हीच वाचून घ्यायचा का? हा, नाही, मी काय म्हटलं, आपलं जरा जे समास आहेत ना, माझ्या दृष्टीने ते बरेचसे तुम्हाला समजायला एवढं काही कठीण नाहीये. तर तुम्ही जर वाचलं तर मग आपण निदान हे पूर्ण करू, निदान पा असा माझा विचार होता. म्हणजे आता 2-3 राहिलेत ना, तर माझं असं एक टार्गेट होतं की या महिन्यात आपण हा पाठ, म्हणजे हा भाग पूर्ण केला तर बरं होईल हं, असं. चालेल. म्हणून मग मी म्हटलं की ही पाठ आपण पूर्ण करूया. हा, हं, ठीक. हं. ठीक आहे. आता दिसतंय ना, स्लाइड दिसतंय? हो, हो. हो. दिसतंय सर. हा, चालेल. कोण वाचेल हे शब्दार्थ आधी वाचूया. मी वाचू? हा. वृक लांडगा. वृक वृक आहे की वृक वृक आहे? वृक वृक म्हणायचं. पाय तोडलेला आहे का त्याचा? नाही. हा. हा. वृक लांडगा हम्म. व्यापाद्य मारून हम्म. भैक्ष्यम हम्म. खाण्याला योग्य क्षामह भुकेने व्याकुळ हम्म. अविशत आत प्रवेश केला हम्म. पीनम पुष्ट अनामयम क्षेम अवादीत बोलला हम्म. सहे सहन करतो उच्छिष्टम उष्टे सारये सारमेयः कुत्रा विमनाः उदासीन प्रचक्रिमे आरंभ केला हम्म. उपेत्य जवळ येऊन किंवा प्राप्त करून. ठीक आहे. या शब्दांविषयी काही शंका आहेत का तुम्हाला? सर, क्षुत्क्षामः हे कसं हे करायचं म्हणजे ते काय क्षुधा, त्याच्यामध्ये? क्षुत म्हणजे भूक, क्षुधा, क्षुधा म्हणजे भूक, बरोबर. तर क्षुत हम्म, क्षामहा म्हणजे भुकेने व्याकुळ. आता याचं ना, मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं कसं, जे मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, की संस्कृतचं शब्द पुढे पुढे मग हे सगळे लॉजिकली चालतात. उदाहरणार्थ, व्यापाद्य, तर वी, वी, याला वी आपाद्य, वी हे त्याचा उपसर्ग आहे, आणि वी आपाद्य. हं? तर म्हणजे मारून. हं? आप म्हणजे प्राप्त करणे. हा, आपनोती वगैरे आपण म्हणतो ना. आणि व्यापनोती म्हणजे मारणे. हं? म्हणजे विशेषतः विशेषण आपनोती म्हणजे पूर्ण मारून स्वतःजवळ घेणे, म्हणून ते व्यापाद्य. तर हे तसं लबंत प्रत्ययाचं रूप. भैक्षम, भिक्षा आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर त्या भिक्षापासून भैक्षम झालं, म्हणजे भिक्षा काय असतं, जे खायला योग्य असतं ते भैक्षम असं. क्षुत्क्षामहा, तर क्षुधापासून क्षुत्क्षामहा. वि हा, विष, उपविष, हे सगळे हा, म्हणजे अ, बसणे वगैरे या अर्थाने वापरले जातात. तर अविशत म्हणजे आत प्रवेश केला. अनामयम, आमय म्हणजे रोग, बरोबर. म्हणून निरामय, अनामय, हे जे शब्द असतात ते निगेशन, म्हणजे रोग नाही तो अनामय, किंवा रोग नाही तो निरामय, म्हणजेच कुशल असं. अवादित हे वदत हे म्हणजे रोगीला काय म्हटलं? आमय, आमय म्हणजे रोग. आमय. हम्म. ओके. हा. हम्म. नंतर अवादित, अवादित हा. तर हा, सर सॉरी हा अनामयमला मराठीच्या पुस्तकात क्षेम म्हणून दिलंय, तर मला क्षेमचाच अर्थ नाही कळला. हे म्हणजे छान असं. हेल्दी. हेल्दी, हा, म्हणजे छान, ते कुशल म्हटलं असं. कसं आहे आपण विचारतो ना तुमचं तसं आहे ते. हा, सगळं क्षेम आहे का? हा हा, ओके ओके. हा, क्षेम पण कुशल त्याचा आहे मूळ, का? पण मूळ अनामय याचा अर्थ होतो आमय नाही तो. म्हणजे आमय म्हणजे रोग, काही रोग आहे का, काही त्रास होतोय का, काही त्रास नाही, म्हणजे क्षेम. नंतर
अवादित हे म्हणजे वदतीचं अवादित असं हे झालेलं आहे भूतकाळ. हम्म. सहे सहे सहावहे सहामये. सह हा धातू आहे. हा, सहन करतो असं. किणम किणम हा शब्द मलाही तसा थोडा नवीन होता. तर पट्ट्याची खूण म्हणजे कुत्र्याच्या गळ्यात जो पट्टा असतो ना, तो पट्टा घालून घालून असा एक जरा ते बँड बनतो ना मानेवरती, तसं. उच्छिष्टम. व्रण हा, व्रण व्रण म्हणण्यापेक्षा खूण असं आपण इव्हन आपण गळ्यातही आपणही माळा वगैरे घालतात जे लोक, किंवा बांगड्या वगैरे घालतात पूर्वीच्या बायका, तसे हे याचं ना बँड असा, तसं तसं खूण. हा, उच्छिष्टम. तर उच्छिष्टम म्हणजे उष्ट हे आपल्याला माहिती आहे. सारमेय. सारमेय म्हणजे याचं मूळ हे सरमा नावाची पुत्री होती इंद्राच्या दरबारात स्वर्गामध्ये. तिच्या 2-3 कथा आहेत पुराणांमध्ये. तर त्या सरमेची मुलं म्हणजे म्हणून सगळी कुत्र्यांना सारमेय म्हणतात. विमनाहा म्हणजे मन म्हणजे अ, आता इथं विमनाहा म्हणजे दुःखी या अर्थाने. किंवा उदासीन असं पण म्हणता येईल. अं, पण ते ऍक्च्युली माझ्या दृष्टीने उदासीन या शब्दाचा अर्थ किंवा वेगळा आहे. आसीन म्हणजे ज्याला आपण अलिप्त म्हणतो किंवा स्थितप्रज्ञ, त्या अर्थाने उदासीन हा शब्द संस्कृतमध्ये वापरला जातो. मराठीत तो या अर्थाने वापरला तर ठीक आहे म्हणजे. पण विमना हा म्हणजे नाराज असं. प्रचक्रिमे हे पण सहेसारखं आत्मनेपदी आरंभ केले असं. उपेत्य. उप म्हणजे जवळ जाणे, उपेत्य म्हणजे जवळ येणे किंवा प्राप्त करून. हा, लबंत प्रत्ययाचा. तर साधारण बघा तुम्ही. तर हा हा देवी. ह्याच्यामध्ये अवादित आणि अवदत ह्या दोन्ही मध्ये फरक काय आहे? बरोबर. अवादित आणि अवदत. कारण कारण दोन्ही बोलला असंच होतं. बरोबर. अवादित आणि अवदत. अवादित, अब्रवीत हे सगळे सिनॉनिमस आहेत का सर? नाही नाही, अब्रवीत वगैरे ठीक आहे. अब्रवीत, वाच, हा, हे सगळे हा बरोबर. हा, हे सगळे तसेच आहेत. पण हा तुझे म्हटलं ते बरोबर आहे. अवादित आणि अवदत. अवदत पण शब्द वापरतो आपण. हो पूर्वी रादर वापरलेला आहे. पण मला नाही माहिती बा, जरा कोणाला तरी मला विचारून मी सांगेल. हा. चालेल. हो हम्म. एक जरा मला मेसेज टाकून ठेव, मी विचारून सांगेल तो. पण हे माहिती चालेल असायला चालेल. पाहिजे पण. बरोबर. ठीक हम्म. आहे. तर ठीक आहे, आता आपण पाठामध्ये जाऊया. सोपं आहे हे वाक्य अगदी. हा, मस्त छान धडा आहे हा. आणि बघा, हा, हे म्हणजे मला हे पाठ्यपुस्तक खरं खूप आवडतं यांचं. पण त्यांनी एकदम वाल्मिकी रामायण, महाभारत, पद्य, नंतर म्हणजे असे, आता हे असं आधुनिक हे आहे म्हणजे असं. हम्म. तर हे समजायला एकदम सोपं आहे. हं. तर वाचा कोणी कोणी एक एक वाक्य पटापट सुरू करा. मी घेते. हा. कस्मिंश्चित् वने कोऽपि वृकः आसीत्. हम्म. कस्मिंश्चित् म्हणजे कोण्या कोणे एक एका वनात. हं. हा, हा. कोणी, कोऽपि म्हणजे कहा अपि, कोणी एक, वृकः हम्म. म्हणजे लांडगा होता. बरोबर. हं. आता हे छान आहे, तुम्हाला पटापट सोपे सोपे शब्द आता पटकन कळायला लागले ना अर्थ वाक्यांची. सर छान. किंकरही म्हणजे काय? हा, वरती आहे किंकर ना म्हणजे, नाव. हा, किंकर म्हणजे नोकर. किंकर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना हरकाम्या. म्हणजे किम काय करू असा जो विचारतो त्याला किंकर म्हणतात. असो असो. हा. म्हणजे म्हणजे सेवक किंवा नोकर थोडक्यात. ते संस्कृतमध्ये नाही, फार एक गमती म्हणजे मजेशीर प्रकार आहे. कुठलाही शब्द आहे ना, हा उगीचच्या उगीच असं, जसं आपण म्हणजे
इंग्लिशमध्ये म्हणतो पीयूटी, पीयूटीची व्युत्पत्ती काय काही नाही, नाही का? तर हे मान्य आहे मला की सगळ्याच शब्दांना व्युत्पत्ती नसते, पण संस्कृतमध्ये ना, म्हणजे तुम्ही जर समजा इंग्लिशमध्ये पण डिराइव्ड शब्द असतातच, प्रत्येक भाषेत असतात, पण संस्कृत तुम्ही जर प्रपोर्शन बघितलं ना संस्कृत मधल्या मूळ शब्द आणि डिराइव्ड शब्दांचं, तर मे बी 20% शब्द डिराय बेसिक असतील, 10%, 10%, 10 किंवा 20 फार तर फार, आणि 80% डिराइव्ड आहेत. बाकी भाषांमध्ये हे प्रमाण उलट असतं. तर त्या दृष्टीने ही भाषा, म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला माझा एक मी अनुभव सांगतो भाषेच्या संदर्भातला. मी ना 96 साली जवळपास वर्षभर जपानमध्ये होतो. हा, आणि तिथे आम्हाला जॅपनीज गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती. तर 3 महिने आम्हाला फक्त जॅपनीज ट्रेनिंग आणि कल्चर हे शिकवत होते. आणि त्या ह्याच्यात म्हणजे आमच्याबरोबर अशा बाकी पण देशांचे, म्हणजे चायनीज वगैरे असे पण मुलं होते, चायनीज, फिलिपिन्स, कोरियन वगैरे असे, असं त्या याच्यामध्ये. तर तिथे आम्हाला असे बरेच, असं काय करायचे, एक असे एक्झरसाईज द्यायचे की आम्हाला जॅपनीज काही यायचं नाही, पण तुम्हाला ते सांगायचे की तुम्ही आता लोकांना विचारा, आणि तिथे ऑर्डिनरी लोकांना कळत नाही इंग्लिश असं. तर माझ्याबरोबर एकदा आम्ही असे 3 जण होतो, तर मी आणि 2 चायनीज, तर आम्ही गेलो. कुठेतरी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, तर पत्ता विचारत विचारत, तर त्या चायनीज लोकांना जॅपनीज येत नव्हतं. हा, तर ते लोक बोलू शकायचे नाही जॅपनीज, पण ज्या त्यांची जी कांजी म्हणून आहे ना, म्हणजे चित्रलिपी ज्याला म्हणतो आपण चायनीज लोकांची, तर ती चित्रलिपी ही जॅपनीज लोकांनी अ, आहे, ती वापरात आहे जपानमध्ये. हा, मग ते काय करायचे की लोकांना विचारण्यासाठी ती कांजी म्हणजे चित्रलिपी काढून दाखवायचे आणि लोकांना विचारायचे ही जागा कुठे आहे. क्लास हा, चालू म्हणजे झाला नाही, मला वाटलं वेळ आहे अजून. वाचतो. हॅलो, अश्विनी म्यूट कर हा जरा. हा, हा, हा. तर ते चित्रलिपी म्हणजे जॅपनीज लोक त्यांनी चायनीजची चित्रलिपी अडॉप्ट केली आहे ना. पण मग मी नंतर मग त्यांना विचारलं की अशा किती कांजी आहेत, कारण प्रत्येक शब्दाला तिथे वेगळं चित्र आहे, चायनामध्ये पण म्हणजे चीनी भाषेत पण आणि याच्यात पण. तर म्हटलं अशा किती आहेत, तर म्हणे कांजी खूप असतील, 5-6 हजार असतील म्हणे. म्हटलं तुम्हाला एवढ्या येतात का? नाही म्हणे, आम्हाला फार तर 1000, 1000, 1500 येत असतो. म्हणजे तिथे हे लिमिट, भाषेचं जे लिमिटेशन मी म्हणतो ना, की डिराइव्ड हा जो फॉर्म आहे ना, हा संस्कृतमध्ये भाषेमध्ये असल्यामुळे तुमच्या मेमरीवर ताण नाही पडत. तुम्ही तर्काने तो शब्द म्हणजे वाढवू पण शकता आणि त्याचा अर्थ डिराईव्ह पण करू शकता अंदाजाने असं. हा, अं, ठीक आहे. आपण कशावरती होतो, कुठल्या वाक्यावर होतो? दुसरं वाक्य वाचायचंय. हा, वाचा. मी वाचू? हा, वाचा. ओके. सह हा हा, बरोबर. अत्र. आपण ते किंकर या शब्दावरती होतो, बरोबर. हा, किंकर होतं. किंकर. किंकर हा शब्द तयार कसा झाला, तर त्याची मी अशी व्युत्पत्ती तुम्हाला सांगितली. किंकर म्हणजे नोकर काय करतो, काय करू असं मालकाला विचारतो आणि ते ते काम करतो, म्हणून तो किंकर असं. हा, बोला. रही म्हणजे मग तू तृतीया बहुवचन झाली ना ती? हो हो, हो किंकर ही पश्य म्हणजे किंकरांना बघून. हा, अ, अ, याचं आहे किम पश्य, किंकरही पश्य किम कृतम. नोकराला बघून काय केलं किंवा नोकरांना बघून काय करावे किंवा काय केलं असं, असा या धड्याचा अर्थ सर, आहे. किंकर ही नोकरांना असं आहे का? की नोकरांना. नोकरांनी नोकरांना पहा काय केले? नाही, 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 तृतीय आहे ना ही. हम्म. हा, हम्म. नोकरांना पाहून. नोकराने म्हणजे नोक तृतीय अनेक वचन ना, नोकर तृतीय अनेक वचन. तृतीय तृतीय एकवचन भी थोडी आहे, तृतीय बहुवचन मध्ये भी येतं ना, बरोबर. रामे भी बरोबर, असं हा, येतं. नोकराने हा, अरे पहा हो, काय हो, कि केले बरोबर. असं आहे का? नोकराने किंकर नाही एक ना, किंकर ना ते. किंकर ना किंक म्हणजे एक हा, अकारांत, अकारांत आहे ना. हा, अकारांत मग हो. देवही.
हा हा बरोबर. येस. हा बहुवचनच आहे. बरोबर. सर मग रामेण त्याचा नाही अर्थ बरोबर काय होतोय? की नोकरांना म्हणून मी बघून हा अ, किम कृतम नोकरांकडून पहा काय झाले, पहा काय केले. नाही, एक मिनिट याचा कृतम हे अन्वय भूतकाळ. किंवा कृतम हे धातूचा नोकराने तिथे पहा काय केले. बरोबर, पश्य आता नोकरांनी पहा काय केले. नाही नाही पश्य किंकरैः हा किम कृतम. पश्य म्हणजे पहा. हे पश्य हे हा आज्ञार्थी आहे. पश्य पहा किंकरैः हम्म किम कृतम. हा असं हम्म म्हणजे पश्य हे हे इथं क्रियापद आहे. हे आज्ञार्थी आहे म्हणजे बघा किंवा बघ. हम्म बघ. हा नोकरांकडून काय झाले असं. हा आता आलं लक्षात. बघ हो. नोकरांकडून न- काय झालं, काय नोकरांकडून काय करण्यात आले असं, असा हा याचा अर्थ. म्हणजे पण तृतीय तृतीय अनेक वचनच झालं ना हे हो की तृतीय अनेक वचन. किंकर. पण याचं पश्य हा कॉमा हा इतरही किम हम्म. कृतम. बघ नोकरांकडून काय झालं, कारण कृतम हे कर्मणी धातू साधित आहे ना म्हणून. हो त्यामुळे हो हो त्याला म्हणजे हा हा भूतकाळ. हा हा ठीक आहे. हम्म. तर मला हा ओके. पुढचं पुढचं वाक्य वाचा. मी वाचतो. हम्म, सह तत्र शश बिडाल वानर शृगाल बालान अभक्ष्यत. म्हणजे तो, हम्म, सहा म्हणजे तो, हम्म, तत्र तेथे, शश म्हणजे ससा, हम्म, बिडाल म्हणजे मांजरे, हम्म, वानर, हम्म, शृगाल म्हणजे कोल्हा ना, कोल्हा किंवा हम्म, लांडगा, बाला शृगाल म्हणजे हम्म. शृगाल म्हणजे कोल्हा. कोल्हा ऍक्च्युअली. कोल्हा कोल्हा वृक म्हणजे लांडगा, शृगाल वृक म्हणजे म्हणजे कोल्हा. लांडगा. हा ओके. बालान, बालान म्हणजे बालचं बालान आहे का ते लहान मुलं, पिल्ल. यांची लहान पिल्ल मुलं पिल्ल खात असे. हा हा. पिल्ल खात हम्म. असे कसं. तो हम्म, कसं हे मोठमोठ्यांना खात नाही लांडगा ना, ते असे हम्म. पिल्ल बिल्ल खातो असं. या सगळ्यांची सर पुन्हा बाळ. एकदा याचा अर्थ सांगा. हा सर काय पुन्हा म्हणते. एकदा या वाक्याचा अर्थ सांगाल आणि पहिल्या पण वाक्याचा मी नव्हते पहिल्या. कष्टीची ध्वनी सॉरी. कोपी वृका असेल. एक कुठल्या तरी एका वनात वृक कोणीतरी एक लांडगा होता. तो तेथे ससा, मांजरी, वानर, हम्म. शृगा म्हणजे कोल्हे यांची पिल्लं खात असे. खायचा ओके असं. थँक्यू शिकार सर. करून खात असे. वृक माहित नव्हता. हा. ओके. नाही, शिकार करून असं नाही, शिकार नाही खात असे व्यापाद्य असंच. म्हटलं ना, व्यापाद्य म्हणजे शिकार करून. कुठे अपाद्य लिहिलंय का इथे. नाहीये. मारून बरं, मारून व्यापाद्य म्हणजे मारून लिहिलंय. पण तो नाही, या शब्द कुठे आहे तिथे. 35 पानावर आहे नाही बघा इथे दुसरा शब्द. अच्छा व्यापाद्य अभक्षयत. आम्ही स्लाइड बघतोय त्यामुळे स्लाइड मध्ये नाही येतो. हा ठीक आहे. हा. एखाद्याच मराठी पुस्तकात असेल, हिंदीमध्ये नसेल. मराठीमध्ये आहे तो शब्द वापाद्य. अपाद्य. हो ठीक आहे. हा पुढचं वाचा. पुढचं वाक्य तर हिंदीत पण आहे. आहे का, मग हे राहिलं. हो हो. हम्म. अपाद्य अभक्ष ठीक आहे. व्यापा व्यापाद्य. व्यापा व्याप अपाद्य व्यापा अभक्षक म्हणजे वापाद्य व्यापात. म्हणजे मारून. मारून. ओके ओके हम्म, ओके. हम्म, व्यापाद्य. ओके. हम्म. पुढचं वाचा. अभक्षक. मी वाचू धनश्री. एकदा. हा वाचा वाचा धनुश्रीताई, बरेच दिवसांनी. हा. हा. एकदा यतमानः अपि सवने भैक्ष्य न अलभत. हम्म. एकदा प्रयत्न करून देखील त्याला शिकार मिळत नाही. हा. तुम्ही यतमानाचा अर्थ दिलाय का तुमच्या ह्याच्यात. नाही ना. नाही. यत नाही, हा मला यत कुठलंच नाही वाटत. नाही. यत यत्त म्हणजे यत प्रयत्न. हा यत म्हणजे प्रयत्न. तर यतमान हा जसं आपण बलवान म्हणजे कोण, ज्याच्यापाशी बल आहे तो बलवान. हम्म. हम्म. तसंच म्हणजे हे मान मान हे वेगळं आहे. तसं यतमान आणि बलवान तुलना नाही होऊ शकत, थोडं वेगळं आहे. पण यतमान हा म्हणजे प्र, प्रयत्न प्रयत्न केलेला त्यांनी, हा म्हणजे त्यात जो प्रयत्न करून सुद्धा असं म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं.
प्रयत्न करून सुद्धा तो त्याला किंवा त्याला भैक्ष्य म्हणजे खाणं मिळालं नाही असं. हम्म. हम्म. तर वने जंगलात ना. जंगलात. हा. भक्ष्य पण म्हणू शकतो ना आपण. खाणं म्हणल्या म्हणजे आपण मराठीत पण भक्ष्य म्हणू शकतो. इथं भैक्ष्य आहे त्याच्याऐवजी भक्ष्य. भक्षम म्हणता येईल मग, भक्षम. नाही 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 तसं नाही. इथं भैक्ष्य आहे ना, तर मराठीत अर्थ करताना आपण मराठीत भक्ष्य म्हणतो ना. भक्ष्य हो मिळालं नाही हो, असं तसं म्हणू म्हणू शकतो ना. म्हणू शकतो. ओके. हा हा थँक्यू. पुढचं वाचा करून. मी वाच. हो. सदा उपोषितः सह क्षुत्सामो जायत. मला ह्याचा अर्थ नाही कळला. क्षुत्सामो जायत. तेव्हा याचा अर्थ असा तेव्हा सदा म्हणजे हा उपोषित. पुढं एवढंच कळलं. पुढचा शब्दाचा नाही कळला. अच्छा ठीक आहे. चुपचाप त्याचा दिलाय ना भुकेने व्याकुळ. भुकेने व्याकुळ आहे पुस्तकात अर्थ दिलाय. हा तर अच्छा. इथे याचा अर्थ असा येईल, तदा म्हणजे तेव्हा, उपोषिता आहे परत धातू साधित आहे. उपोषिता म्हणजे उपोषण केलेला किंवा उपाशी. उपाशी असलेला उपाशी. किंवा भुकेलेला असं तो. हा. हा म्हणजे तो भुकेने व्याकुळ म्हणजे उपाशी असलेला तो भुकेने हा व्याकुळ अजायत म्हणजे अजायत म्हणजे झाला. झाला. भुकेने व्याकुळ झाला. ओके ओके. हा पुढचं दुसरं कोण असेल पुढचं. क्षुत्सामो म्हणजे व्याकुळ का. भुकेने व्याकुळ भुकेने लिहिलाय ना व्याकुळ. वरती शब्दार्थ. हो का. मी मला दिसत नाही शब्द वगैरे कुठं इकडं. अश्विनी अच्छा. तुझ्याकडे आहे की पुस्तक आहे ना. 35 पानावर बघा ना. अहो पुस्तक बघते. ओके. कुठल्या पुस्तक नंबरचं पुस्तक आहे. 13वा पाठ आहे. मराठी असेल अच्छा. तुमचं तर. तुमच्याकडे आहे का मराठी. पुस्तक आहे की नाही. 4 हो आहे नंबरचं मराठी. पुस्तक. ठीक आहे. चला मराठी पुढचं बघते. वाचू आपण. हा. फक्त पा इकडे भा ते क्षुत्कामो अजायतचं संधी क्षुत विग्रह अजायत क्षामः आहे. क्षुत्क्षामः अजायत. अजायत. क्षुत्क्षामः अजायत. अजायत आहे ना. अजायत. हा. दीपाली पण जाणार होती ना गावाला मनीषा बरोबर की नाही. मी मी उद्या जाणार आहे सर. अच्छा तू उद्या जाणार आहे. ओके. मला वाटलं की दोघी जाणार आहोत तुम्ही. आज ठीक आहे. आई आणि ती गेली, उद्या मी जाणार. अच्छा. हा. पुढचं तर कोण वाचेल. 6 अजायतचा धातू. हा. सर सॉरी, अजायतचा धातू अजायत. जनजायते. जन जायते. हा. पुढचं वाचा. पुढचं वाक्य. वाचू का. हा वाचा. 6 भक्ष्यार्थी चंद्रिकासनाथायां रात्रौ भ्रमन् कस्यचित् कृषकस्य गोष्टम् अविशत्. 6 भक्ष्यार्थी म्हणजे तो भक्ष्यार्थी म्हणजे भक्ष्य शोधण्यासाठी असा अर्थ केला तर बरोबर होईल का सर. नाही नाही ते भक्ष्यार्थी भक्ष्य भक्ष्य बघणारा किंवा भक्ष्य अर्थी भक्ष्य म्हणजे काय. शोधणारा. हा, म्हणजे भक्ष्यासाठी असा अर्थ ना सर. तर धनार्थी नाही भक्ष्याच्या शोधात असणारा. नाही नाही भक्ष्याचा अर्थी म्हणजे इच्छुक. ओके. कुठलाही अर्थी शब्द आहे ना याचा अर्थ इच्छुक. तर आता याचा भक्ष्यार्थी म्हणजे भक्ष्य इच्छुक, भक्ष्य इच्छिणारा तो असं. भक्ष्य इच्छिणारा तो. सर हे नाही कळलं मला. चंद्रिकासनाथाया. चंद्रिका म्हणजे चांदण का. आणि चांदण्याचा म्हणजे हा तर तो शब्द बघा नाही तर बाकीचं पूर्ण वाक्य वाचा. त्याचा अर्थ बघा मग ठरवू आपण. रात्रौ भ्रमन् कस्यचित् कृषकस्य गोष्टम् अविशत्. रात्री फिरणारा कोणत्या तरी शेतकऱ्याच्या झोपडीत. गोष्ट म्हणजे झोपडी म्हणायचं का सर. अविशत् प्रवेश करता झाला. गोठा. शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करता. प्रवेश करता कस्यचित झाला. म्हणजे
कस्यचित कोणत्या म्हणजे तरी. कोणत्या तरी नाही, कस्य म्हणजे षष्ठी, कोणाच्या तरी, हा, हम्म. कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश केला. अविशत म्हणजे केला. चंद्रिकासनाथायाम. आता रात्र ही कुठली विभक्ती आहे? सप्तमी. सप्तमी, बरोबर. कसं द्वितीय मती द्वितीय द्वितीय षष्टी नाही. किंवा सप्तमी. सनाथायाम पण तेच. ऐका ना, रात्र ही सप्तमी आहे. हा, रात्री म्हणजे हम्म. कालदर्शक म्हणून सप्तमी, स्थान आणि काल हे सप्तमी दाखवतो, बरोबर. आता हम्म. नाथायाम. हा, आता चंद्रिका सनाथा. आता चंद्रिका सनाथा म्हणजे काय? ही चंद्र. चंद्रिका म्हणजे नाही, ऐका चंद्रिका म्हणजे तारका आणि चंद्र. ऐका तांदळ आणि ऐक एक चंद्र. मिनिट एक मिनिट हा, एक मिनिट ऐका ना सरांचं प्लीज. ऐका. चंद्र म्हणजे चंद्र, चंद्रिका म्हणजे चांदण. ओके, दोन फरक आहे. चंद्र म्हणजे पुल्लिंग, त्याच्या बायका म्हणजे सगळ्या तारका, तारका म्हणजे चांदण्या. तर असं चालेल. चंद्रिका हे म्हणजे चांदण, चंद्र नाही. चंद्रिका सनाथा आणि याम. चंद्रिका सनाथा म्हणजे एखादी रात्री खूप नाथ. चांदणी रात्र असते, एखाद्या याच्यात काळोखी रात्र असते, बरोबर. तर चंद्रिका हम्म. सनाथा म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे, मालासारखा शब्द चालतो हा. चंद्रिका सनाथा म्हणजे ज्या रात्री चांदणं असतं तिला चंद्रिका नाथा असं. आता मला शब्द माहिती नाहीये बरं, पण तरी मी अंदाजाने याचा अर्थ तुम्हाला सांगतो. कारण तो तर्क आहे. म्हणजे सनाथ म्हणजे आपण म्हणतो ना की तो अनाथ आणि सनाथ. अनाथ म्हणजे ज्याला स्वामी नाही तो अनाथ, ज्याला स्वामी आहे तो सनाथ. म्हणजे तो चंद्रिका सणात. सनाथा हा. म्हणजे ज्या रात्रीला चंद्रिका आहेत, म्हणजे चांदण्या आहेत, म्हणजे चांदण्या रात्री असं म्हणायचं याला. तर या पूर्ण म्हणजे वाक्याचा अर्थ पौर्णिमेची रात्र समजायला हरकत नाही का सर? चांदण्या रात्री. पौर्णिमेची रात्र. हा, हा, आता हे, चांदण्या रात्री बरोबर. हा. हा, पौर्णिमेच्या रात्री, बरोबर. किंवा चंद्रिका याचा दुसरा अर्थ हा पण होतो ऍक्च्युली, की प्रकाशमान, म्हणजे ज्याला चंद्राचा प्रकाशाला पण चंद्रिका म्हणतात, समजलं. म्हणजे हम्म. चांदण्या रात्रीच थोडक्यात. तर तो तर यामचा ब- याम याम ही कुठली विभक्ती म्हणायची म्हणजे सप्तमी. ती ते ती चंद्रिकेला लागते. विशेषण आहे ना, रात्रीचं हा विशेषण आहे ना, हा. मालायाम तसं. हम्म. हम्म. ओके ओके. हा. हा. तर बर. तो म्हणजे भक्ष्याला इच्छुक किंवा भक्ष्य शोधणारा तो अ, चांदण्या रात्री फिरताना कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या गोठ्यात अ, त्या कोणच्या म्हणजे तरी म्हणलं? कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या हा. गोठ्यात प्रवेश केला. कोणच्या? हा. चला पुढचं वाचा. मी वाचते सर पुढचं. हा. वाचू? हो हा. हो. त- स तत्र पीनम युवानम श्वानम एकम अपश्यत. म्हणजे तो तेथे, पीनम म्हणजे पुष्ट दिलं इथे, म्हणजे पीनम, धष्टपुष्ट ना. पी म्हणजे दीर्घ. हा, पीनम. हा. पीनम, हा, पीनम हा. दीर्घ पी. हा. युवनम म्हणजे श्वानम म्हणजे बाळ का त्याचं, म्हणजे तरुण. मोठा तरुण आपण किंवा असं उन्नतीला विचारू आपण युवांचा अर्थ. सर इथे युवा नाही, आमचं युएन आहे, पण हा? युवा ना, युवक, युव. हा, पण त्याला काय तरुण, एका धष्टपुष्ट म्हणजे पुष्ट असा तरुण कुत्रा बघितला त्यानं, कुत्रा पाहिला. हा, बरोबर. हा. युवक आहे ना तो, एक, म्हणजे हा, हा. तेच ना, याचा अर्थ हा म्हणजे तरुण. तरुणच ना, तरुण तरुण कुत्रा तरुण. त्याने हा, पाहिला. हा, तो त्याने युवा म्हणजे पाहिला. युवक, युवती, युवा असं म्हणतो ना आपण. तर हा, युवाचं युवानम श्वानम द्वितीया, असं युवानम हो, श्वानम. तर एकम, हा, एकम, एकम. हा, एक. तर मूळ शब्द युवान. हो. युवान. हा. हा. पीनम म्हणजे तुझ्या मुलाचं नाव काय? धष्टपुष्ट. UN आहे ना? नाही नाही. हा, माझं युवेन आहे ते, अच्छा, प्रिन्स. त्याच्यामुळे विचारलं का सर उन्नतीला? माझ्या मुलाचं आम्हाला नाव तेच युवेन माहिती आहे. ना. तर ते अच्छा, युवराज होतं त्याचं ऍक्च्युली, ते त्याच्यामुळे ते म्हणजे अच्छा, प्रिन्स अच्छा, आहे तो आमच्या घराचा म्हणून. हा. अच्छा, अच्छा. हा. ते कळलं ना. पुष्ट,
पीनम म्हणजे पुष्ट, पुष्ट. अच्छा. तसं धष्टपुष्ट, सशक्त हा किंवा धष्टपुष्ट वर्ग. धष्टपुष्ट म्हणतो आपण तसं. हा हा जसं तो पीनस्कंद तो म्हणजे पीनस्कंद म्हणजे विशाल खांदे असलेला असं. हा हा असं. हा हम्म. ठीक आहे. पुढचं पुढचं सर वाक्य. सर त्याचा अर्थ नाही कळला. एक मिनिट. त्या वाक्याचा अर्थ आम्ही आता सारखं रिपीट नाही करणार अश्विनी. तुला नाही पिकअप करायचंय त्या डोक्यात. पूर्ण. हो हो हो, नाही नाही नाही, त्या वाक्याचं मध्ये मध्ये हे झाल्यामुळे अर्थ सलग कळला तो नाही असा. तो तेथे नाही हम्म. त्याने त्याने तेथे धष्टपुष्ट आणि तरुण अशा एका कुत्र्याला पाहिले. पाहिले. हम्म. हा, अच्छा. हा, हा. अपश्यत म्हणजे काय? ओके. अपश्य. पुढचं वाचा. हे बाकीचे बरेच जण बोलत नाहीयेत का बरं? सुचिता बरं आहे ना? सर मी जेवते. ओके. वैशाली, विद्याताई. तर मी पुढचं. हॅलो. हा. हा सर मी वाचते. वाचू? हा हो सर. सर मी हा. वाचते. तम द्वश तम द्वष्ट्वा स दृष्ट्वा. शुष्क दृष्ट्वा दृष्ट्वा. स्तिमितेन दृष्ट्वा हा. त्वं दृष्ट्वा स शुष्क स्तिमितेन दंतानं. सर मला ना म्हणजे इंटरनेट व्यवस्थित नाही आहे माझं. ठीक आहे. हा. दंतानं प्रदर्श विनयेन अनामयम् अपृच्छत्. हा. तं दृष्ट्वा तम दृष्ट्वा म्हणजे शुष्क त्याला पाहून. हा. तम दृष्ट्वा, त्याला दृष्ट्वा पाहून म्हणजे त्याला पाहून, कृत्वा म्हणजे करून, लिखित्वा म्हणजे लिहून, तसं तम दृष्ट्वा म्हणजे त्याला पाहून. हा. शहा शुष्क स्तिमितेन म्हणजे शुष्क अस्ति. नाही नाही, या एकच शब्द आहे. शुष्क स्तिमितमध्ये. स्तिमिता. शुष्क स्तिमित म्हणजे स्तिमित म्हणजे काय माहितीये का? की असं म्हणजे झालाच त्याला असेल. कोरड हा कोरड नाही नाही, शुष्क म्हणजे कोरड्या कोरडं. नजरेने सुकलेला कोरड्या एक मिनिट, नजरेने सुकलेला असं एक वाळलेलं. मिनिट, एक मिनिट ऐका. स्तिमित म्हणजे ऍक्च्युअली दमट किंवा ओलसर. हा. शुष्क म्हणजे सुक. आता त्याला भूक पण लागलेली होती, त्यामुळे तोंड त्याचं सुकलेलं होतं. पण त्यामुळे ओल्या सुक्या असे दात त्यांनी दाखवले असं. शुष्क स्तिमितेनं म्हणजे अच्छा अच्छा. असं अर्धवट ओले पण भुकेने सुकलेलं असं त्याचं तोंड. त्यांनी दात दाखवले. दात दाखवून, दात दाखवून विनयेनं म्हणजे नम्रतेने, अनामयम म्हणजे क्षेम, कुशल अपृच्छ. कुशल हा. विचारले असं. ठीक आहे. हा. विद्याताई पुढचा वाचा. हा वाचते. किंवा असं होऊ शकेल का? आता स्तिमित हा शब्द पण आहे ना, तर शुष्क स्तिमितेनं म्हणजे कोरड्या हास्याने दात दाखवून असं पण होईल का? हा स्तिमित म्हणजे बहुतेक तसंच. स्तिमित म्हणजे स्मित नाही. स्मित आणि स्तिमिताची हा तुम्ही थोडी स्तिमित गोंधळ म्हणजे करताय. आश्चर्य होईल. हा हा. ओके. स्तिमित. ओके. हा. स्मित नाहीये, स्तिमित आहे नाही. हा स्तिमित स्तिम म्हणजे म्हणजे स्तिम म्हणजे दमटपणा, आर्द्रता. स्तिम म्हणजे ओके. आर्द्रता. ओके. स्तिमितेनं म्हणजे असं ओलसर असं. अच्छा. शुष्क हा. स्तिमित. हम्म. ते हा. दमट असं म्हणतो शुष्क हा. स्तिमित. हा. विद्याताई बोला. वाचू. हा. हो. कुशल प्रश्नांतर कुशल प्रश्नांतरंतरम सा ऋक श्वानम वदोत. आधी श्वानम एवढंच बोलू का? अवादित. श्वानम अवादित. हा एवढंच घ्या. अवादित. हा. हा ही आहे ना. कुशलपणे नाही नाही. प्रश्नानंतर तो हा. हा. कुशल म्हणजे कुशल प्रश्न अनंतरम म्हणजे नंतर ना. हम्म. कुशलपणे प्रश्न विचारल्यावर तो लांडगा लांड. श्वानाला म्हणाला, बरोबर. वदित हा बस नाही, अवधित. एक मिनिट. हा हे बरोबर आहे. पण कुशलपणे नाही म्हणजे एकमेकांचं कुशल विचारल्यानंतर